दरवर्षी ग्रीष्म ऋतूमधील वाढत्या उन्हाच्या तीव्रतेपासून विठुरायाला शीतलता मिळावी या भावनेतनं पाडव्यापासून चंदन उटी पूजेला प्रारंभ करण्याची परंपरा आहे। त्यामुळे सोमवारी पाडव्यापासून दररोज 1.5 किलो चंदनाचा लेप विठ्ठलाला लावण्यात येणार आहे आणि ही पूजा मृग नक्षत्रापर्यंत चालणार आहे। राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळकंठी वैजयंती, संत तुकाराम महाराजांनी विठुरायाच्या चंदन उटी पूजेचं अशा पद्धतीत वर्णन केलंय। गुढीपाडव्यापासून विठ्ठल रुक्मिणीची चंदन उटी पूजा सुरू झाली आहे। मृग नक्षत्रापर्यंत चंदन उटी पूजा केली जाते। पाडव्यापासून दररोज दुपारी 4 वाजता मोठ्या भक्तिभावानं विठुरायाची चंदन उटी पूजा संपन्न होत असते। उन्हाळ्यातील असह्य करणाऱ्या उकाड्यासोबतच तीव्र उष्णतेमुळे सर्वसामान्य माणसाच्या मनाची होणारी घालमेल आणि तगमग ही आपण नेहमीच अनुभवतो। उष्णतेचा मनुष्य आणि प्राणीमात्राला जसा त्रास होतो तसाच देवांनाही होतो अशी धारणा भक्तांमध्ये आहे। उन्हाळ्यातील उष्णतेपासून विठुरायाचं सुद्धा रक्षण व्हावं आणि त्याला थंडावा मिळावा ह्यासाठी चंदन उटी पूजा केली जाते आणि ही परंपरा अनेक शतकांपासून या मंदिरात सुरू आहे। सध्या दररोज 1.5 किलो सुवासिक चंदन उगाळून त्याचा विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या सर्वांगाला लेप लावला जातो। चंदन उटी पूजेमुळे नेहमीपेक्षा देवाचं रूप हे अधिकच खुलून दिसतं। हेच सुंदर देवाचं रूप डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी भाविक आतुर असतात। चंदन उटी पूजेसाठी दरवर्षी भाविकांकडून आगाऊ नोंदणी सुद्धा केली जाते आणि ह्याच काळात मंदिर समितीला चांगलं उत्पन्न मिळतं। चंदन उटी पूजेनंतर देवाला शिरा, पोहे, सुकामेवा, कैरीचं पन्ह, थंड लिंबू सरबत असा खास नैवेद्यही दाखवला जातो। चंदन उटी पूजेसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं कर्नाटकातील बंगळूर आणि म्हैसूरमधनं उच्च प्रतीचं सुगंधी 400 किलोचं चंदन खरेदी केलंय। पूजेसाठी रोज 1.5 किलो चंदन उगाळून त्याचा लेप देवाला लावला जातो। चंदन उटी पूजेमुळे देवाचं रूप सुवर्ण अलंकारापेक्षा सुद्धा उठून दिसतं, म्हणूनच भाविक चंदन उटी पूजा करून समाधान मानतात। रामकृष्ण हरी। चैत्र शुद्ध प्रतिपदा ते मृग नक्षत्र या कालावधीत श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी माता यांना उन्हापासून त्रास होऊ नये म्हणून चंदन उटी पूजा केली जाते। यामध्ये श्री विठ्ठलाला सुमारे 750 ग्रॅम आणि श्री रुक्मिणी मातेला 250 ग्रॅम असे सुमारे दैनंदिन 1 किलो चंदनाचा लेप दोन्ही देवतेस मिळून केला जातो। चंदन उटी पूजेमध्ये श्री विठ्ठलाकडे 2 भाविक व श्री रुक्मिणी मातेकडे 2 भाविक असे 4 भाविक समाविष्ट होतात। त्यांना चंदन उटी पूजेनंतर जो प्रसाद देवाला दाखवलेला असतो तो सर्व प्रसाद त्यांना दिला जातो। चंदन उटीचे महात्म्य असे आहे की देवाला उन्हाळ्यापासून त्रास होऊ नये, देवा शीतलता लाभावी म्हणून चंदन उटी केली जाते। हा देवाच्या पारंपरिक प्रथा आहे। त्या प्रथेप्रमाणे हा रीतिरिवाज आज सगळ्यात कायम चालू आहे व पुढेही चालू राहील। रामकृष्ण हरी।